नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन। वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेचे छत कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले। या घटनेमधील संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 12 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनीकर यांच्याबरोबर वंचित पदाधिकाऱ्यांची जोरदार बाचाबाची झाली। अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे छत कोसळून 13 विद्यार्थी व 2 शिक्षक जखमी झाले होते। याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल मिळावा। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेकडून दुरुस्ती वेळ देखभालीसाठी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झालेला आहे, कोणत्या शाळेला खर्च केला आहे याचा अहवाल मिळावा। सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत एकूण शिक्षक संख्या, विद्यार्थी पटसंख्या किती आहे याची माहिती मिळावी। सोलापूर जिल्ह्यातील एकूण किती शाळा आहेत त्या सर्व शाळेच्या इमारतींचे ऑडिट करून धोकादायक असलेल्या शाळा तुरंत दुरुस्त करण्यात यावे, त्याचा अहवाल मिळावा। या व्यतिरिक्त सर्व शाळांमध्ये पाण्याची सोय व शौचालयाची सोय करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले। निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनीकर यांच्या उद्धट बोलण्याने काही काळ वंचित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात वादावादी होऊन वातावरण अतिशय स्फोटक झालेले होते। या प्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे, शहर महासचिव विनोद इंगळे, सुहास सावंत, शाहिद शेख, शरीफ शेख, अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख, विजय गायकवाड, विजयानंद उगडे, श्रीनिवास संगोपान आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।